च्या चॅनलवर व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा सोशल मीडियावर चॅनलवर व्हिडिओ बघितल्यानंतर बरेचसे असे प्रश्न WhatsAppवर मला विचारले जातात. त्याच्यापैकी एक प्रश्न असा विचारला जातोय, की एखाद्या व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीच्या मनात आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बदलण्याची गरज आहे. यासाठी याची सुरुवात कशाने होऊ शकते? तर बरेच लोकं मला असा प्रश्न विचारतात, की चांगला डॉक्टर असेल तर त्याचा उपयोग होईल का? चांगला काउन्सिलर असेल तर उपयोग होईल का? किंवा हिप्नॉटिझमची ट्रीटमेंट त्याला उपयोगी होईल का? किंवा औषधं केल्याने होईल का? की त्याला काही प्रेम त्याला कमी दिलं जातंय त्याच्यामुळे असं होतंय किंवा त्याला भावनिक आधाराची जास्त गरज आहे का? किंवा आर्थिक सुबत्तता आली तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे विचार डेव्हलप होतील का? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पण आत्तापर्यंत जे काही तुमच्यापुढे ऑप्शन्स सांगितले त्याच्यामध्ये लोकं ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा त्याला त्या गोष्टीतनं बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतात. जसं न सांगता दारू सोडवा किंवा त्यानंतर काही गोष्टी अशा असतात ज्याच्यामध्ये ते हिप्नॉटिझमच्या थेरपी देण्याचाही प्रयत्न करतात. पण इट इज नॉट इफेक्टिव्ह. कारण का प्रॉब्लेम असा आहे की बेसिकली ही गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या व्यसनाधीन असणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याला बदलण्याची गरज आहे. ही गोष्ट अशा बाहेरून दिल्या जाणाऱ्या गोष्टीतनं त्याच्यामध्ये ती डेव्हलपमेंट होत नाही. तर जेव्हा फॅमिली मेंबरचा एक फर्म असर्टिव्ह असा रोल जेव्हा त्याच्याच पुढ्यात येतो, की आता कुठल्याही भूलथापांना आता बळी पडले जात नाही आहेत किंवा माझ्या कुठल्याही मॅनिप्युलेशनला फॅमिली मेंबर आता उत्तर देत नाही आहे. अशा प्रकारचा ज्यांच्या रोलमध्ये झालेला चेंज जेव्हा फॅमिली मेंबरच्या भूमिकेत झालेला बदल किंवा जो काही भावनांमध्ये झालेला बदल, हे जेव्हा एखादा ॲडिक्ट पर्सनॅलिटी बघतो, की हा बदल होत चाललेला आहे, त्यावेळेला खरं पाहिलं तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याला व्यसनमुक्त राहण्याच्यासाठी किंवा आपल्या स्वभावामध्ये बदल करण्याची आत्ता गरज आहे, अशा प्रकारचे विचार डेव्हलप होतात. पण हे विचार चांगल्या डॉक्टर असल्याने होतील का? चांगली औषधं दिल्याने होतील का? किंवा चांगला काउन्सिलर दिल्याने होतील का? तर असं अजिबात नाही आहे. फॅमिली मेंबर हे त्याच्याबरोबरचे असणारे मेन सर्व्हायव्हर आहेत. सर्व्हायव्हल करणारे लोकं आहेत. जेव्हा त्यांच्या भूमिकेत ड्रास्टिकली बदल झालेला जेव्हा एखादा ॲडिक्ट पर्सनॅलिटी नोट डाऊन करतो किंवा त्याला ही गोष्ट लक्षात येते, की माझ्या एकंदरीत वागण्यामुळे आता फॅमिली मेंबरचा माझ्याविषयीचा ॲप्रोच कंप्लीटली आता बदलत चाललेला आहे. त्यावेळेला खरं पाहिलं तर तो एकतर मॅनिप्युलेशनचा प्रकार वाढवेल किंवा स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रकार करेल. पण या बदलाची सुरुवात करण्याचे विचार हे तेव्हा त्याच्यामध्ये येतात ज्यावेळेला त्याच्या कुटुंबियांकडनं अशा प्रकारचा ड्रास्टिक चेंज त्याला एक्सपिरियन्स केला जातो. सो इतर कुठल्याही हिप्नॉटिझम किंवा कुठल्याही गोष्टींपेक्षाही फॅमिली मेंबर्समध्ये अप्रोचमध्ये झालेला बदल हा इम्पॉर्टंट आहे, असं मला वाटतं.